नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजचा हा ब्लॉग शेवटचा ब्लॉग आहे, म्हणजे आजच्या ट्रिपचा शेवटचा ब्लॉग आहे आणि आपण आजच घरी जाणार आहोत। तर आता पहिल्या गोष्ट म्हणजे आम्ही रात्रीच पोहोचलो एकविरेला। रात्रीच्या एकविरेला पोहोचलो आहे आणि त्याच्यानंतर आत्ता दर्शनासाठी चाललो आहे। आमची सगळी गँग गेली पुढे गेले आणि आम्हीच मागं राहिलो होतो, कारण मीच लेट उठलो। सगळ्यात लेट झालो उठायला, सर्वात लेट उठलोय मी। मेकअप करायला मेकअप करायला लागतं रे, तसं उठलो लेट आणि आता चाललो डायरेक्ट दर्शनासाठी। सर व्हिडिओ लाईक ती तर बघूया, चला जाऊया आपण। या आमची गँग सगळी पुढे चाललेली आहे आणि आम्ही मागं आहोत। अजून आमचा मागे एक प्लेअर यायचं आला नाही अजून, तो यायचं बाकी। डायरेक्ट आपण चाललो तिकडं, जाऊया समोर। तर आता आम्ही पायथा मंदिराजवळ पोचलेलो आहोत। समोर पायथा मंदिर आहे। असं कसं झालं? एक मिनिट हो। आता डायरेक्ट आपण वरती जाऊया। मागे हे लोक थांबलेले, ते लोक पण वरती येणार आहेत। बँजो म्हणजे आपल्याला फुल नाचायला भेटेल, फुल मचवायला भेटेल। चला वर डायरेक्ट। आमची पब्लिक गेली वरती, हे बघा चालते सर्व पब्लिक। जाम दमलो, जाम थकलोय पूर्ण। पण आईला भेटायला जाम बरं डॉक्टर आहे ना, म्हणजे मला सर्वात जास्त म्हणजे असं ठिकाण वाटलं ट्रिपमधला एकविराच। कारण मला किती पण वेळेला एकविराला आलो ना तरी काय नाही वाटत, मला जाम बरं वाटतं एकविरा माऊलीकडे यायला। कारण मला सर्वात आवडता ठिकाण हाच आहे, एकविरा। वर जाताना प्रत्येकाचाच उत्साह एवढा असतो, म्हणजे वर जायला राहायला भेटायला सर्वांचाच उत्साह जाम वाढलेला असतो। कधी सर्वांची आई माऊली आपल्या आगरी कोली लोकांची ती आई माऊली आहे। आता वर जातो आणि डायरेक्ट तिकडेच शूट करतो। फायनली आई माऊलीच्या दरबारात पोचलो। इथं येण्याचं सुख आपण नाही एक्सप्रेस नाही करू शकत त्या गोष्टी। म्हणजे इथे आई माऊलीच्या दरबारात येण्याचं सुख आहे ना, तो आगरी कोल्ह्यातले कुठल्या पण माणसाला विचारा, त्याला वर्षातून 100 वेळेला हाणलं ना, एक वेळेला तरी 100 वेळेला येणारच। हो समोर आहे
आई माऊलीचा दरबार. आता आतमध्ये जातो कारण आज रविवार आहे, त्याच्यामुळं मला असं वाटतं की गर्दी असेल, खूप गर्दी असेल. तर आता बघूया, आतमध्ये जाऊन बघूया गर्दी आहे की नाही. फोटोशूट जाम होते मोबाईलमध्ये, टाईमच नाही भेटत. आता आलो इथं, आल्यावरच फोटोशूट झाला आमचा, म्हणजे आम्ही लोक सर्व तर आता फोटोशूट जाम होतं. आता आम्ही आतमध्ये आलो. हे बघा, एकविरा बाते की मजा आया और मैं ये जो मजा है हिंदुस्तान के हर व्यक्ति को देना चाहता हूं. एकविरा माते की अशाला आल्यास वाटायला इथं. जय उदो उदो आयलो. आवाज पूर्ण बसला आवाज, पण मजा येते, जाम मजा येते. पब्लिक बघा, जाम ड्रायव्हर आहे म्हणून पब्लिक बघा. इकडे पण आहे, जाम पब्लिक आहे. जय क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. एकविरा माते की जय. आइलो 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 आइलो. मरुआई माते की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जस्ट आता दर्शन घेऊन आता दर्शन घेतलेलं आहे आम्ही आणि फोटोशूट करून सर्व करून आता मी खाली चाललो आहे, म्हणजे सर्वच खाली चाललो आम्ही. आणि काय झालं माहिती आहे का, इकडं आल्यानंतर असं वाटत नाही की बाबा इकडं एकदा माणूस आला कंटाळत नाही कधी. आई माऊलीच्या दरबारात कधीच कोणाला कंटाळा येत नाही, म्हणजे खूप बरं वाटतं इथं आल्यावर. आणि आज दर्शन पण तसा भेटला, फोटो वगैरे काढायला भेटले. मला मगाशी कॉल आला होता, त्याच्यामुळं अर्धा बोलणं आपला राहून गेला. तर मला सांगायचं एवढंच होतं की इथं आल्यानंतर कधी असं वाटत नाही की कंटाळा येतो म्हणून. एकविराच्या दारात आलो ना की कधी असं वाटत नाही की बाबा कंटाळा येईल म्हणून. तर आता आम्ही खाली चाललो आहे, गेल्यानंतर खाली गेल्यानंतर भेटूया डायरेक्ट आपण, कारण इथं चालताना जमत नाही खाली बघायला. तर आता आपण जाऊया राहतो.
प्रदुम भगत ब्लॉग्स. चला जाऊया आता आपण डायरेक्ट खाली. चाललोय आणि तुम्ही रस्त्यात बघत होता की लहान लहान पोरांचं ते वरती पालना घेऊन जातात आणि लहान पोरांना एकदम सजवून नेतात आणि त्यांची व्हिडिओ नाही पण मी फोटो काढले ते पुढे आहेत बघा तुम्ही. एक नंबर म्हणजे लहान पोरांचं दिसण्यात लहान पोरं दिसायला जाम भारी आहेत, भारी दिसतात एकदम. तर ते मला मस्त वाटलं बघायला म्हणून मी तुम्हाला पण तुमच्याकडे पण शेअर करतो. ते पुढं बघा. चला तर डायरेक्ट आपण तिकडे जाऊया. तर मी आता आलो रूमवर, जरा फ्रेश झालो पूर्ण आणि आता आम्ही लोक चाललो आहे मटण आणायला. इथं पुढे काय शॉप, मटण शॉप पुढे काय. तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या या चॅनलवरती. आणि इंट्रो झालेला आहे. आपण चाललो कुठं सांग. आपण आता चाललो आहे खरं तर म्हणजे एकविराईचा मान असतो कोंबड्या बकऱ्यांचा. आज आपण बकऱ्याचा मान दिला आहे आणि आपण तिथेच चाललो आहे बकऱ्याचं मटण आणायला. त्यासाठी आपण मटण आपण आपल्या लोणावळ्यामध्ये खारल्यामध्ये फेमस असलेलं मटणवाल्याकडे आपण चाललेलो आहे. आणि तिथून आपण मटण घेऊन आपण जो प्रसाद म्हणून एक खाणार आहे. आणि बघूया आपण पुढे तिकडे चाललो आपण. गर्दी बघा. आज रविवार आहे ना, तर गर्दी जास्त आहे इथं. मटण हा मान आहे, मी धरतोय आजचा एकविराईचा मान आहे आजचा. संदीप भगत आणि बोकडासोबत मान आहे आणि आपला हा दादा सोडणार आहे. हा जावा बडाबड हात लावून बघा. तर आपका मान है, चला अभी इसको काटेगा और खाएगा. आतमध्ये त्याची चालू झाली कटिंग चालू आहे आतमध्ये. ते चालू आहे. मी ते कापताना नाही दाखवू शकत कारण मला पण ते बघता येणार नाही आणि ते नको मी ते दाखवत नाही. आता आपलं कापल्यावर मस्त मटण घेऊन जाऊया. इथं मीटिंग चालूच आहे. कालपासून चालू आहे. फक्त नुसता टेन्शन आहे. नुसतं टेन्शन असतं. आपण डायरेक्ट आपल्यासोबत आहे दादा आहेत आपले मटणवाले. तर दादा आपला म्हणजे यात्रेला किती पब्लिक असते ना, आता किती पब्लिक असते आणि कसा दिवसभरात कसा काय होतं? यात्रेला 5 ते 6 लाख पब्लिक असते. जवळजवळ 500-600 बकऱ्यांचा मान पडतो यात्रेमध्ये. म्हणजे प्रत्येक जण नाही का मान देतो. आता यात्रा आता झाली 4 दिवस झाले होते. यात्रा व्यवस्थित झाली. तर दादांचा हा दुकान आहे. मी तुम्हाला बाहेरून दाखवतो. जय अंबिका मटण. इथं जर आलात ना तर जय अंबिका मटण शॉपमध्ये या आणि नक्की दादांच्या इथे या. म्हणजे क्वालिटीमध्ये चांगलं भेटतं आणि ते आपल्या नावाने जर आलात तर तुम्हाला 20 रुपये काय 50 रुपये कमी करून देतील. आपल्या नावाने आलात, माझ्या चॅनल आलात तर नक्की इथं सर्व भेटतं. क्वांटिटी जास्त असेल तर दादा समोरून कापून देतील आपल्याला. समोर उभं राहून कापून देतील. तर दादांच्या इथे या. मला कुठलं नाव आहे दुकान? जय अंबिका मटण शॉप. नक्की व्हिजिट करा. एकविराला आलात तर दादांना भेटा आणि दादांकडून चांगला मटण घ्या कारण दादांकडे चांगलं भेटतं. कारण आम्ही पण इथूनच घेतलं, चांगलं आहे. हा त्या दादांचा दुकान आहे जय अंबिका मटन शॉप, मटन अँड चिकन शॉप. तर कधी पण आलात तर व्हिजिट करा दादांकडं. चांगला एकदम मटन भेटतं आहे. दादा तुझं नाव काय दादा?
अरबाज आता कापणार आहे आता त्याला. कारण तो आपला भाव होता मटनवाला अरबाजसोबत बोलत होतो. मस्त आहे म्हणजे मटन कट्टी बिटिंग आमच्या समोरच करून दिलं त्यांनी मस्त एकदम क्वालिटीमध्ये होता. मुलात कसं असतं की आपण मटन घ्यायला जातो, पैसे भरतो आपण, तर त्या पैशाचं आपल्याला फळ चांगलं भेटलं पाहिजे. त्या कारणास्तव त्यांचं मटणाची क्वालिटी आणि कोणत्याही प्रकारची फसवणूक नसते ह्याच्यामध्ये. तर ते देताना सर्वांच्या समोर कापतात वगैरे. तुम्हाला जसं पाहिजे तसं ते देतात. आपण बोलतो की आम्हाला हे नको ते नको, त्यांना आपल्याला जसं पाहिजे आपण बोल आपल्याला मांस पाहिजे, चाप पाहिजे, ज्या प्रकारचे पाहिजे त्या प्रकारचे ते देतात. आणि तुम्ही कधी आलात तर जे अंबिका मटन शॉपला तुम्ही भेट द्या आणि आपला प्रद्युम दादाचं नाव सांगा. तिथे तुम्हाला काहीतरी डिस्काउंट देतील नक्कीच. आपला शब्द आहे कारण ते त्यांचा बोल आपल्यासोबत म्हणजे वागणूक पण चांगली होती त्यांची, आपलीच माणसं होती ती. तर नक्की जा, एकदा विजिट करा. आणि आता मी जातो रूमवर, डायरेक्ट मी जाऊन सुडकी मारतो मस्त. ॲक्च्युली विषय काय आहे की मी आलो होतो झोपाला, आलीच नाही कारण लई गडबड होती म्हणून झोपलो नाहीच. तर आम्ही टाईमपास म्हणून पत्ता गेलो होतो. आणि आता मी जेवायला चाललो. जेवायला बघा सर्व जेवायला बसले रांगेत. तर जेवणाचं सामान चालू आहे आणि आता जेवायला जातो. संदीप भगत एकविराईचा टॅटू काढायला गेलाय, आम्ही त्यालाच बघायला चाललो. आता हे बघा, मी आहे, रजत आहे आणि भाऊ आहेत. चला आता बघूया. संदीप भगत टॅटू काढताय एकविरा मातेचा. आपल्या भावाकडे संदीप भगत आलाय टॅटू काढायला एकविरा मातेचा. नाव काढणार ना, नाव इथं. हां हा बघा, हा मला हातावर काढत होता पण माझा उपवास आहे म्हणून. चुप, बिल्कुल चुप. हिम्मत कैसे हुई तेरी मुंह खोलने की? आता संदीप बघा तिथं मागं काढतो टॅटू. आपण डायरेक्ट जेवायला जाऊया. मी पण जेवतो आणि काढल्यानंतर तो दाखवेलच आपल्याला. तर आपण जेवूया तिथं. चला. 1,000 years later. तर फायनली आपला परतीचा प्रवास चालू झाला आणि आम्ही चाललो आता इथून नारायणपूरला, म्हणजे एकविरेवरून डायरेक्ट नारायणपूरला. मी झोपलो होतो मगाशी आणि जेवून झोपल्यानंतर आता उठलो आणि आता निघालो आम्ही. चाललो तिथे बघा आमची पब्लिक सगळी.
पोचलो आणि 10 मिनिटातच आम्ही परत तिथं पोचलो नारायणी धामला. हो समोर नारायणी धाम आहे. तर आता आतमध्ये जाऊन बघूया कसं आहे ते, मला दाखवतो मी आतमध्ये. तर आता आम्ही आमच्या एरियात पोचलेलो आहोत. बहुतेक मी ब्लॉग नाही शूट केला, मी झोपलो होतो आतमध्ये, म्हणजे काय नव्हतंच. आम्ही आता परतीचा प्रवास चालू केला आहे. तर आम्ही आमच्या एरियातच पोहोचलो आहे. कारलेखिंडीत थांबलो आहे पेट्रोल पंपावर जेवायला, कारण जेवण बाकी होतं ते आता जाताना जेवूया बोलू. तर हे बघा मागं इथं पेट्रोल पंप आहे. तर सगळी माणसं तर आम्ही थांबलो जेवायला. आता डायरेक्ट जेवून घरचा रस्ता. जयेश पाटील पन्ना पन्ना. अरे माझा हॉस्पिटल डेलको जय
जय माता की जय गणपती बाप्पा मोरया बारांचा देव महाराज की जय गजानन महाराज की जय गजानन महाराज आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं इनकलाब जिंदाबाद पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबर वाला जय पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबर सो फायनली आपला ब्लॉग संपला. म्हणजे रात्री म्हणजे तिथून मी बाहेर शूट नाही केलं कारण आम्ही पोचलो, सामान पोचवलं वगैरे आणि मी डायरेक्ट गेलो हल्दीला. गावात हळद होती म्हणून तिथं गेलो. तर मी नंतर शूट नाही केलं, डायरेक्ट आत्ता म्हणजे एंड करतो आहे. आमचा प्रवास एकदम तुम्ही बघितलाच असाल एकदम सुखरूप झाला आणि सर्व खूप मजा केली 4 दिवसात. तर असाच होता आपला या ट्रिपचा पूर्ण 4 ब्लॉग आणि एंड असाच होता हा. तर तुम्हाला जर आवडला असेल 4 ब्लॉग किंवा हा ब्लॉग कुठला पण ब्लॉग तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की कसा वाटला ब्लॉग. तर पुढे मी अजून ब्लॉग बनवत जाईन. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.